तर या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक एक कन्सेप्ट शिकणार आहोत की जी आहे इसेंट्रिक लोड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ बोल्ट. म्हणजे बोल्टच्या ॲक्सिसला एक लोड लावला आहे की जो की एक इसेंट्रिसिटीवर आहे, म्हणजे काही बोल्टपासून काही डिस्टन्स अंतरावर आहे. म्हणजे इथे आपले दोन बोल्ट, सपोज 2 किंवा 4 बोल्ट आहेत. म्हणजे एक इथे एक त्याच्या मागे, दोन दुसरा इथे त्याच्या मागे, असे 4 बोल्ट कन्सिडर करा आणि हा पी एवढा फोर्स इथं ॲक्ट होतो आहे. तर मग आपण याचं सोल्युशन कसं घेणार, तर ते फक्त मी स्टेप सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, की जे तुम्ही फक्त स्टेप फॉलो केले तरी तुम्हाला समजेल की कसं करायचं. तर स्टेप 1 आहे की ज्यात तुम्हाला टाऊ परमिसिबल और सिग्मा परमिसिबल काढायला लागणार आहे. म्हणजे जे की शियर स्ट्रेस किंवा टेन्साईल स्ट्रेस परमिसिबल काढायला लागणार आहे, जो की आपण SYT/FOS ने काढतो. नंतर स्टेप 2, ही स्टेप तर प्रत्येक न्यूमरिकलमध्ये कॉमन राहणार आहे. स्टेप टू म्हणजे आता कन्सिडर करायचं की तो पी हा इसेंट्रिसिटीवर नसून तो बोल्टच्या ॲक्सिसला आहे. तर बोल्टच्या ॲक्सिसला असताना तो बोल्टला परपेंडिक्युलर किंवा पॅरलल कट करणार आहे. म्हणजे असा आपला बोल्ट कन्सिडर करा आणि बोल्टला इकडून आपण फोर्स लावला आहे, तर फोर्स लावल्यावर तो बरोबर असा कट करणार आहे, जसं की आपण काकडी कट करतो तसं कट करणार आहे. मग तो जो स्ट्रेस होतो तो डायरेक्ट शियर कन्सिडर करायचं, डायरेक्ट शियर फोर्स. डायरेक्ट शियर फोर्स घेतला की याचं आन्सर सिम्पल असतं. मी WS1 लिहितो इज इक्वल टू P डिवाइड बाय N. N म्हणजे इथे घेताना नंबर ऑफ बोल्ट्स घ्यायचे आणि P म्हणजे फोर्स जो गिवन असेल. ओके, आता हे झालं स्टेप 2. आता स्टेप 3. स्टेप 3 मध्ये कन्सिडर करायचं की P इसेंट्रिसिटीवर आहे आणि तो ह्या ज्या प्लेटला टिल्ट करायला बघतोय. तो जेव्हा टिल्ट करेल खालच्या साईडला, जेव्हा असा टिल्ट करेल, तर टिल्ट होताना तो जो वरचा जो बोल्ट आहे, बोल्ट नंबर 1, त्याच्यावर टेन्साईल फोर्स ॲक्ट करेल. म्हणजे तो असा ओढेल त्याला. तर टेन्साईल फोर्स ॲक्ट करताना तर इथे लिहेल मी टेन्साईल फोर्स ऑन बोल्ट 1, therefore WT इज इक्वल टू P/N. इथे आपण P/N घेतला होता. तर इथं जसं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण तो फॉर्म्युला बघितला, जो की असा होता P/E इंटू तिथे R1 होता. R1 म्हणजे त्याची लेंथ. पण आपण इथे मोमेंट कन्सिडर करताना विथ रिस्पेक्ट टू लोएस्ट पॉईंट कन्सिडर करणार आहे. तर लोएस्ट पॉईंटला कन्सिडर करताना तिथे L1 इतकं डिस्टन्स घ्यायचं अपॉन. आता जर तुम्ही कन्सिडर करत असाल की 4 बोल्ट आहे, 4 बोल्ट दॅट मीन्स सिमेट्रिक आहे, म्हणजे एक इथे त्याच्या बाजूला एक आहे, दुसरा इथे त्याच्या बाजूला एक आहे, असे जर 4 असतील तर इथे 2 इंटू L1 स्क्वेअर प्लस L2 स्क्वेअर असा एक फॉर्म्युला होतो. आणि जर तुम्हाला जर 2च बोल्ट दिलेले असतील की जो फक्त 1 आणि 2 आहे, तर इथे घेताना 2 कट होऊन जाणार, फक्त बाकी फॉर्म्युला ॲज इट इज राहणार. याने तुम्हाला टेन्साईल फोर्स मिळणार आणि ह्या दोघांचा रिझल्टंट तुम्हाला घ्यावा लागणार. सॉरी, यानंतरची तुमची स्टेप असणार स्टेप 4, की ज्यात तुम्हाला शियर स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेस
कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत. तर शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ इज इक्वल टू आपला जो WS1 आलेला राहील डायरेक्ट शिअरमधून, तर तो WS1 बाय एरिया. या ठिकाणी तुमचा एरिया हा अननोन असणार आहे की जो आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि टाऊ पण आपला अननोन आहे. तर फक्त WS1 ची व्हॅल्यू टाकून याला इक्वेशन 1 म्हणायचं, आणि सिग्मा टी इथं कॅल्क्युलेट करायला लागणार. सिग्मा टी म्हणजे WT अपॉन एरिया. या ठिकाणी पण सेम एरिया अननोन असणार आहे, आणि WT ची व्हॅल्यू इथून घेऊन आपल्याला फक्त सिग्मा टी ची व्हॅल्यू मिळणार आहे, इक्वेशन 2. आणि मग आपल्याला क्वेश्चनमध्ये दिल्यानुसार जर त्यांनी प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरीनुसार प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी यूज करून त्यांनी जर आपल्याला ॲन्सर मागितलेला असेल किंवा ॲन्सर त्यांना डिझायर्ड असेल, तर त्यासाठी प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा टी बाय 2 अंडर रूट प्लस अंडर रूट सिग्मा टी बाय 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर असा एक फॉर्म्युला येतो. यातून सिग्मा 1 मिळेल. और जर त्यांनी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेअरी जर यूज करायला लावली असेल, सांगितले असेल, तर टाऊ मॅक्स इज इक्वल टू फक्त अंडर रूटची टर्म घ्यायची, जे की सिग्मा टी बाय 2 स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जेव्हा हे सिग्मा 1 किंवा टाऊ मॅक्स मिळाला की तिथे आपलं एक्झाम्पल ऑलमोस्ट संपतं. फक्त लास्ट स्टेप असते की जी फाइंडिंग डायमीटर. स्टेप 5 फाइंडिंग डायमीटर. डायमीटर कसा फाइंड करायचा? जर आपल्याला प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरीने सॉल्व करायचा असेल, तर सिग्मा 1 इज इक्वल टू P बाय ए कन्सिडर सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू P बाय ए, आणि हा जो P असेल हा P असेल सिग्मा 1चा. आणि और जर आपल्याला टाऊ मॅक्सने शिअर स्ट्रेस थेअरीने सॉल्व करायचा असेल, तर टाऊ परमिसिबल इज इक्वल टू P बाय ए. P इथे या केसमध्ये P असेल टाऊ मॅक्समधून जी व्हॅल्यू आलेली असेल ती, आणि ए टाकणार आपण पाय बाय 4 DC स्क्वेअर. इथे आपलं ॲन्सर संपणार आहे. यातून आपल्याला DC मिळणार, आणि मग आपण DCला डिवाइड बाय 0.8 केलं ती आपल्याला D मिळणार. या ठिकाणी फक्त मी एक कन्सेप्ट टीच केली आहे. पुढच्या व्हिडिओत आपण यावरचं ॲक्च्युअल न्यूमरिकल कसं असतं ते बघू. थँक्यू.